मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ. या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण या व्हिडिओमध्ये जे 61 फाटी मैदान होणार आहे 16 तारखेचं हिंदकेसरी मैदान आहे, त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह राहुलभाई पाटील यांचा मथुर याच्या पायऱ्याबद्दल बोलणार आहे. तो या मैदानामध्ये येणार आहे का, तो कोणासोबत पाळणार आहे ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तर भावांनो, आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथुर या 16 तारखेच्या मैदानामध्ये येणार आहे हे फिक्स आहे. राहुलभाई पाटील यांनी स्वतः सांगितलं आहे की या मैदानामध्ये 16 तारखेला आपल्या सर्वांचा लाडका मथुर या मैदानामध्ये नक्की येणार आहे. आणि मथुरचा पायरा कोणासोबत आहे हे पण राहुलभाईंनी बाईटमध्ये सांगितलं आहे. तर मथुरचा पायरा आहे वेगाचा शेवट, फलटणकरांचा सर्जा म्हणजे निंबाळकर सरांचा काळीज, वेगाचा शेवट सर्जा आणि बिंजोडचा बादशाह मथुर ही बैलजोडी आपल्याला या माळशिरसच्या 61 फाटा मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. अतिशय चांगली गाडी ही पळते. वेगाचा शेवट सर्जा आणि बिंजोडचा बादशाह मथुर ही गाडी खूप चांगली पळेल आणि नक्कीच गाडी गुलालात राहील अशी अपेक्षा आहे. आणि या गाडीवरती 100% कोण बसणार हे आधीच राहुलभाईंनी फिक्स करून ठेवलंय. तर या गाडीवरती 100% विठ्ठल नानाच बसणार आहेत. थोडं इकडे तिकडे काय झालं तर चेंज होईल, पण राहुलभाईंनी शब्द दिलाय की जेव्हा मथुर आणि सर्जाची गाडी असेल तेव्हा विठ्ठल नाना या गाडीवरती बसतील. आणि जेव्हा विठ्ठल नाना गाडीवरती बसतात तेव्हा ही गाडी कायम गुलालातच राहते. विठ्ठल नानांच्या हातावरती मथुर आणि सर्जाची गाडी अतिशय चांगली पळते, त्यामुळं विठ्ठल नाना या गाडीवरती बसण्याची शक्यता आहे. ही गाडी मित्रांनो खूप चांगली पळेल. याआधी पण ह्या गाडीनं हिंदकेसरी मैदानामध्ये गुलाल केलाय आणि आता परत ही गाडी 61 फाटा मैदानामध्ये फक्त निंबाळकर सरांच्या आठवणीसाठी राहुलभाईंनी शब्द दिलेला की सरांच्या आठवणीसाठी मी मथुर आणि सर्जाची गाडी 61 फाटा मैदानामध्ये कायम पळवणार आणि त्या गाडीवरती फक्त विठ्ठल ड्रायव्हरच बसणार, हा राहुलभाईंनी शब्द दिला होता. त्यामुळे आता ही गाडी वेगाचा शेवट सर्जा आणि बिंजोडचा बादशाह मथुर ही गाडी या मैदानामध्ये फिक्स पळणार आहे. मित्रांनो, हा या मैदानाचा फिक्स पायरा आहे आणि या पायऱ्यामध्ये काही चेंज झाला तर त्याची अपडेट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये कळवा.